संदर्भात एक बैठक अटेंड करायची मला, त्यामुळे मी प्रशांत मालकांना सांगितलं की मी येतो, पण मला किमान एक 5 वाजता तरी इथून हलवू द्या. आता हे प्रदर्शन 2 दिवस चालू, 3 दिवस चालू राहणार आणि त्या दरम्यान अशा प्रकारच्या अनेक विषयांवर मार्गदर्शन होणार आहेत. त्यात अशा ज्या मांडण्याच्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला मांडता येतील, परंतु केवळ शुभेच्छा देऊन आणि काही अपेक्षा व्यक्त केल्या त्याच्यावरचा थोडा प्रकाश करून मग मी निघेन. आज आपल्याला माहिती असेल की देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी तुमच्याच क्षेत्रातला 15,000 घरांचं लोकार्पणाचा कार्यक्रम करण्यासाठी आले होते आणि ती घरं पाहून एक घर त्यांना मॉडेल घर म्हणून दाखवलं. एक घर त्यांना मॉडेल घर म्हणून दाखवलं. त्याचा उल्लेख करताना आपण टीव्हीवर पाहिलं असेल आणि जे आले होते त्यांनी प्रत्यक्ष पाहिलं असेल, ते खूप भावनिक झाले. ते म्हणाले असं घर लहानपणी आम्हाला मिळालं असतं तर, असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यामुळे असा एक मोठा 15,000 घरांचा लोकार्पणाचा कार्यक्रम आटपून यायला थोडी तिथली आवरावर वगैरे करत मला थोडा उशीर झाला. कलिका स्टील ज्यांनी बहुधा याला स्पॉन्सर केलेला आहे, क्रीडाईने आयोजित केलेला गृह महोत्सव 2024 त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने पुण्याचे राहणारे परंतु क्रीडाईच्या गव्हर्निंग काउन्सिलचे मेंबर माननीय शांतीलाजी कटारिया इथे उपस्थित आहेत. त्यांनी पुण्या मुंबईपेक्षा मोठा हे प्रदर्शन आहे असं म्हणण्याचं धाडस करायला अडचण नसते, कारण ते राजकारणात नाही असं मी म्हटलं तर मी पुण्याला पोहोचेपर्यंत माझ्या विरुद्ध निदर्शनं सुरू होतील. पण हे खरंच आहे की खूप म्हणजे मला तर वाटत होतं की एक 10-12 स्टॉलचं एखाद्या शाळेत कॉलेजमध्ये आहे की काय. मग मला इथून लवकर आल्यामुळे सर्किट हाऊसला एक कप चहा पिऊ आणि मग जाऊ असं प्रशांत मालकाने म्हटल्यामुळे एक क्रॉस करून आम्ही पुढे गेलो. माझे ओएसडी म्हणाले की हे बघा हे आहे. एवढा मोठा डोम कसं काय असेल, शाळेत असेल म्हटलं. त्यामुळे कटारिया जे म्हणाले ते खरं आहे की खूप चांगला प्रयत्न, यशस्वी प्रयत्न झाला असे शांतीलाजी कटारिया, क्रीडाईचे उपाध्यक्ष सुनीलजी कुर्डे स्वतः. हे खरंच आहे की शांतीलालजींनी अपेक्षा व्यक्त केली प्रशांत मालकांकडून की जी फॅमिली ह्या शहरातच नाही तर जिल्ह्यामध्ये त्यांनी मनात आणलं तर काही करू शकतात, राजकीय पण करू शकतात आणि कमर्शियल पण करू शकतात असे प्रशांत मालक परिचारक. आणि या सगळ्या परिचारक कुटुंबाला मला वाटते मोठे मालक असताना पासून जो एक सुपर ब्रेन आहे तो समोर बसला आहे आणि ते नेहमी खालीच बसतात, वर कधी बसत नाही असे उमेश मालक परिचारक. क्रीडाईचे वेगवेगळे पदाधिकारी प्रमुख्याने अध्यक्ष अमित शिरगावकर, उपाध्यक्ष आशिष शहा, सचिव मिलिंद देशपांडे, खजिनदार संतोष कचरे, सहसचिव शशिकांत सुतार, PRO विवेक परदेशी असे सर्व मान्यवर, प्रमुख्याने प्रणव परिचारक या सगळ्या उपक्रमामध्ये सगळ्यांच्या खांद्याला खांदा भिडवून आहेत. आणि क्रीडाईचे सर्व सभासद बंधू भगिनी, मला ते एक आश्चर्य वाटलं. म्हणजे एका बाजूने हे आश्चर्य वाटलं की इतकं मोठं कसं, दुसऱ्या बाजूने महिला सुद्धा या व्यवसायात आहेत. पण त्यावर प्रशांत मालकांचं पंढरपूर हे मोठं शहर झालं तरी सुद्धा सगळ्याच कुटुंबाचे ते मेंबर असल्यामुळे काही बोलू शकतात. त्यामुळे ते म्हणाले की ते फक्त लिखापडीचं काम करतात. पण प्रत्यक्षामध्ये वेगवेगळ्या स्टॉलवर आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा भिडवून त्या होत्या, प्रोजेक्ट समजावून सांगत होत्या. हा एक मोठा आश्चर्याचा आणि आनंदाचा विषय आहे. कारण आज दुपारी सोलापुरामध्ये महिला बचत गटाचा एक मोठा रुक्मिणी नावाने जो महोत्सव होतो त्याचं उद्घाटन करून मी आलो. काही ठिकाणी मी म्हटलं की आता देशामध्ये 70 कोटी असणाऱ्या महिला, आणि आश्चर्य असं आहे की 7.5 लाख गावामधलं एकही गाव असं असू शकत नाही की 30% महिला आणि 70% पुरुष. 48, 52, 49, 51, 50, 50 असं ती परमेश्वराची योजना आहे की एक गाव सुद्धा इम्बॅलन्स नाही. असं 50% डिरेक्टली म्हणजे 70 कोटी असणारी महिला ही जोपर्यंत समाजाच्या विविध क्षेत्रामध्ये पुढे येत नाही तोपर्यंत वेल्थ म्हणजे संपत्ती वाढणार नाही, कुटुंबाची वाढणार नाही, गावाची वाढणार नाही, राज्याची वाढणार नाही. कारण एवढी मोठी स्ट्रेंथ आपण डेट ठेवत असतो. त्यामुळे तेही मला एक आश्चर्य वाटलं. असे सर्व क्रीडाईचे सदस्य बंधू भगिनी या कार्यक्रमाला
चला आपल्याला एखादं घर घ्यायचं असेल तर 4 स्टॉल फिरूया असं म्हणून आलेले काही नागरिक बंधू भगिनी, क्रीडाईच्या जवळजवळ सगळ्याच ठिकाणच्या कार्यक्रमाला मी खूप आग्रहाने जात असतो. प्रामुख्याने मी कोल्हापूरचा आहे तर कोल्हापूरला जवळजवळ मी पुण्याला शिफ्ट होईपर्यंत दरवर्षी क्रीडाईचा प्रदर्शन म्हणजे मी त्याला वेळ काढून जायचा. अलीकडच्या काळामध्ये पुण्यामध्ये सुद्धा क्रीडाईच्या सगळ्या कार्यक्रमांना मी जायला लागलो. कारण माझं हे मत आहे की कुठलाही व्यवसाय नीट चालायचा असेल तर तो करणाऱ्यांनी संघटित व्हायला पाहिजे. त्यांनी संघटित होऊन 2 गोष्टी केल्या पाहिजेत. एक म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी काय शोधूया. ती एकटा माणूस काम करायला लागला की त्याला सापडत नाही. सगळे एकत्र आले तर ते म्हणतात की चला आपण उज्जैनला जाऊया. सगळे एकत्र आले तर आपण सगळे म्हणतात की चला आपण बंगलोरला जाऊया, पण तिथे काय नवीन चाललंय बघूया. आणि दुसऱ्या बाजूने काही समस्या असतात त्या एकट्या माणसाने सोडवता येत नाहीत. त्यामुळे बांधकाम क्षेत्रामध्ये अतिशय चांगलं संघटन बांधणाऱ्या क्रीडाईच्या बरोबर आपण राहिलं पाहिजे असं म्हणून मी पुणे, मुंबई, कोल्हापूर जिथे जिथे बोलवतात त्या सगळ्या ठिकाणी जातो.